खरं तर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची पावनभूमी आहे. या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. त्यांनी स्वराज्य उभा केलं. त्रिखंडामध्ये स्वतःच्या पराक्रमाची कीर्ती निर्माण केली. म्हणजे इथं जन्माला आलेली माणसं त्रिखंडामध्ये कीर्ती निर्माण करतात, हा या मातीचा इथला इतिहास आहे. म्हणून कदाचित आपल्या या गावात जन्माला आलेली माणसं, जसे आमच्या माऊली शेठनी सांगितलं की इथं कदाचित निसर्गाचं ते वरदान नसावं, पण जिथं पाण्याचं दुर्भिक्ष असतं तिथं बुद्धीचं पीक मात्र अमाप येतं. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. त्यामुळे इथली माणसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं कार्य करतायत, ही आमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये इतिहास घडवला. शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवनेरी कधीही स्वराज्यात नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. पण एक अफाट आणि विलक्षण कार्य या भूमीनं केलं. त्यांनी युग प्रवर्तकाला जन्म दिला, ज्यांनी युग घडवलं, जे शककर्ते झाले, ज्यांनी लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केलं. आज 350 वर्ष झाली छत्रपती शिवरायांचा जागर आम्ही करतोच आहे. दिवसेंदिवस तो वाढतोच आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त स्मारक आणि सगळ्यात जास्त पुतळे जर कुणाचे असतील तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या त्या मुक्काम महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. मंदिरातून दर्शन घेऊन महाराज बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी मंदिरात दर्शन घेतलं असेल, अनेकांनी तो परिसर निहाळला असेल, अनेकांच्या लक्षात आलं असेल मंदिराला घाट नाहीत, पण ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात महाराजांनी नसते घाट बांधले तर आजच्या सारखं तेही म्हटले असते की तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो. पण महाराजांच्या कडे ती प्रचंड व्यापकता होती. एके दिवशी महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिरातून बाहेर आले आणि मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी वर पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. हे चौथं गोपूर अपूर आहे. महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण असलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले आणि त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले आणि सांगितलं गोपूर बांधून घ्या. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं आणि ते सगळे मजूर एकत्र बसले. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकांनी दर्शन घेतले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले. चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. या राजांचं अस्तित्व इथंच राहायला हवं. या राजांकडून सतत आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर उभा आहे. कधी आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलमला जाऊन आलात तर महाराजांचं ते मंदिर पाहून या. आंध्र प्रदेशमध्ये दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे.
मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीन तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या मल्लम्मा देसाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी मल्लम्मा सावित्रीबाई देसाई नावाची स्त्री ठाणेदारी नाही, सहज पराभूत करता येईल. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजींचा सपशेल पराभव केला. आपला पराभव झालाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजीने आणखी प्रचंड फौज गोळा केली आणि पुन्हा एकदा त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी त्यांना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, गर्दीशी मागा वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती होतं आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हा राजा आता आपलं राज्य ताब्यात घेणार, आपल्याला सजा देणार, आपल्याला शिक्षा फरमावणार. पण महाराजांनी काही सजा फरमावण्या अगोदरच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काय शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला तोशिष नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा. माझं राज्य बळकावणं राहिलं बाजूला, मला शिक्षा करणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवं राज्य जोडून देतो. माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. राजांचं हे मोठेपण, राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी त्या सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं जगातलं पहिलं मंदिर सावित्रीबाई देसाईंनी कर्नाटकातल्या धारवाडच्या यादवाड गावात उभारलंय. 350 वर्षापूर्वी महाराज सांगतायत, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावायचा नाही. कुठल्या शेतकऱ्यांच्या? आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटाला तर हात लावायचा नाहीच, पण शत्रू राज्यात असाल, शत्रूच्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावायचा नाही. इतकी काळजी घेतली महाराजांनी शेतकऱ्यांची. 350 वर्षापूर्वी जमीन मोजणीचं परिमाण महाराजांनी शोधून काढलं. 5 हात लांब, 5 तसू, 14 मुठींची लांब काठी, हे महाराजांनी शोधलेलं परिमाण. या परिमाणाच्या आधारे महाराष्ट्रातल्या जमिनींची महाराजांच्या हयातीत 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत ना, त्या सातबाऱ्यांचा निर्माता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबील ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग केला, तो भाग वेगळा. पण आजही आमच्याकडे दुष्काळ पडतो आणि आमचं शासन सांगतं शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे.
विज्ञान युगात राहताना आणि तंत्रविज्ञानात इतकी प्रगती केली असताना आजही आम्हाला शिवकालीन पाणी योजनेचीच आठवण काढावी लागते. 72ला प्रचंड दुष्काळ पडला. महाराष्ट्रातल्या जमिनीतल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या, पण रायगडावर 11,000 फूट उंचीवर गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी होतं. 72च्या दुष्काळात लोकांनी रायगडावरून पाणी खाली आणलं. ही शिवकालीन पाणी योजना. कुठल्याही गडावर जा, कुठल्याही ऋतूत जा, तुम्हाला तिथं प्रचंड पाणी दिसेल. कुठल्याही इंजिन शिवाय, कुठल्याही मोटार शिवाय विहिरीतून पाणी काढून ते गडभर कसं फिरवलंय ते एकदा नीट बघून या. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी. कधी रायगडावर गेलात तर एखादी रायगडाच्या नगरखान्याखाली उभा राहा, दुसऱ्यानी सिंहासनाजवळ या. नगरखान्याखाली कितीही हळू आवाजात बोला, सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येतं. आजही 350 वर्षापूर्वी महाराजांनी निर्माण केलेलं हे विज्ञान काय आहे. आता खिशात मोबाईल आले तरी हॅलो 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 करूनच जीव निम्मा जातो. रेंज नाही, आउट ऑफ कव्हरेज. तिथं नगारखान्याखाली किती हळू आवाजात बोला, स्पष्ट. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी. 350 वर्षापूर्वी 40 कर होते महाराजांच्या आधी शेतकऱ्यांवर. आदिलशाही, निजामशाही, मोगलाईत 40 प्रकारचे कर. महाराजांनी सगळे कर बंद केले. जमिनी लागवडीखाली आणल्या, शेतकऱ्यांना जमिनी मोफत दिल्या, बैलजोडी दिली, बी बियाणं दिली, खतं दिली. जा जमीन कसा, शेती करा, कर सगळे माफ. पण सरकारनं जमीन दिली, सरकारनं बैलजोडी दिली, सरकारनं खतं दिली, सरकारनं बियाणं दिली. याच्या बदल्यात सरकारला एकूण 100% उत्पन्नापैकी 60% शेतकऱ्याला आणि 40% सरकारला. दुष्काळ पडला, सारा माफ. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. पहिला राजा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेतकऱ्याचं त्यांनी निर्माण केलेलं पीक विकत कोण घेणार? सरकार, महाराज घ्यायचे. 60% उत्पन्नाचा हिस्सा शेतकऱ्याला देऊन टाकायचे. भाव पडला, हमी भाव नाही, प्रकारच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोकणातल्या पोपळी, नारळ, सुपारी घाटावर आणून विकायच्या आणि घाटावरची बाजरी, ज्वारी, गहू कोकणात येऊन विकायची. हे महाराजांचं शासन करायचं 350 वर्षापूर्वी. काळ होता तरी कसा नेमका तो? दुष्काळ इतका भयान पडला होता महाराजांच्या काळात, इतका प्रचंड पडला होता की भुकेपोटी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान अवस्था. पण इतकी भयान अवस्था असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. मातीत नव्हे, मातीसाठी मरणारी पिढी महाराजांनी तयार केली. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं. कसं राज्य उभा केलं असेल? महाराजांनी स्पष्ट सांगितलं, परस्त्री माते समान. बाई माणसास धक्का लावायचा नाही, अजिबात नाही. पुण्याच्या लाल महालावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला महाराजांनी. अवघ्या 100 लोकांनी शात घुसले, शाहिस्ता खानाची बोटं छाटली आणि वाऱ्यासारखे गेलेले महाराज तीरासारखे बाहेर पडले. लाल महालातला गोंधळ थांबला आणि काही वेळानंतर शाहिस्ता खानाची एक बहीण शाहिस्ता खानाकडे धावत धावत आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. तेवढी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. कोण सांगतंय? शाहिस्ता खा कट्टर वैरी सांगतोय. माझ्या महाराजांच्या चारित्र्याचं वर्णन करतोय. कसे आहेत राजे, काळजीच करू नकोस. शाहिस्ता खानाला रोजच्या रोज डायरी लिहायची सवय होती, त्यात त्यानं हे लिहून ठेवलंय. अर्थात ती पोरगी कुणी पळवली नव्हतीच, ती भीतीपोटी तिथंच लाल महालात एका पिंपात लपून बसलेली, ती सापडली. नंतर तेही लिहिलंय शाहिस्ता खानानं. पण महाराजांच्या चारित्र्याचं जे अलौकिक वर्णन शत्रूनं केलंय ते आम्हाला सगळ्यात जास्त प्रेरणा देणार आहे.
काय विलक्षण असेल. 350 वर्षापूर्वी महाराजांनी मूल्याधिष्ठित राजकारण केलं. त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग उद्याच्या पिढ्यांना काही ना काही देणारा, काही ना काही शिकवणारा, काही ना काही प्रेरणा बनणारा. प्रत्येक हे कसं निर्माण झालं. शहाजीराजे स्वराज्य संकल्पक. माँसाहेब जिजाऊंचं हे स्वप्न स्वराज्य निर्माण व्हावं, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं. शहाजीराजांनी 3 प्रयत्न केले, 3ही अपयशी झाले. 3ऱ्या प्रयत्नातच शहाजीराजांनी माँसाहेब जिजाऊंना शिवनेरीवर ठेवलं. स्वराज्याचा डाव फिसकटला. शहाजीराजांना तह करावा लागला आणि तहानुसार राजे कर्नाटकात गेले. पण एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, स्वतःचा संसार बाजूला सारून शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्याचा प्रपंच उभा करायचं ठरवलं. एक विलक्षण त्याग त्यांनी केला. या दोहोंनी ठरवलं, थोरले पुत्र संभाजीराजे हे शहाजीराजांसोबत बेंगलोरात राहतील आणि ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील, तर धाकटे पुत्र शुभाराजे हे माँसाहेब जिजाऊंसोबत महाराष्ट्रात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभारतील आणि भविष्यात महाराष्ट्राने कर्नाटक असं विशाल साम्राज्य तयार करतील. घेतली जबाबदारी. 12 वर्षाचे शुभाराजे माँसाहेब जिजाऊंसोबत बेंगलोरातून निघाले. एका पित्यानं आपल्या पुत्राला यावेळी काय द्यावं. 12 वर्षाचे आहेत महाराज. आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही त्याला काय देतो, काय विचारतो. आम्ही विचारतो, डबा घेतलायस ना, वेळेवर खा. आमची आई सांगते, बसमध्ये बसताना मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतं, का नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. शहाजीराजाने आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला महाराष्ट्राकडे येताना काय दिलं, काय सांगितलं. संस्कृत पंडित असणाऱ्या शहाजीराजांनी स्वतः तयार केलेली मुद्रा शुभाराजांना दिली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्छ चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एका पित्यानं आपल्या पुत्राला स्वप्न दिलं, एका पित्यानं आपल्या पुत्राला ध्येय दिलं, एका पित्यानं आपल्या पुत्राला महत्वाकांक्षा दिली. राज्य उभा करायचं आहे, शुभाराजे रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचं आहे, लोककल्याणकारी स्वराज्य तुम्हाला उभा करायचं आहे. 12 वर्षाच्या पुत्राला एक पिता ध्येय देतोय आणि खात्री किती आहे, विश्वास किती आहे. काय सांगतात शहाजीराजे? खात्री आहे, प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. शहाजीराजे असं म्हणतात का हो, जमेल का, कराल का, होईल का? नाही, जमणारच, होणारच. आम्हाला खात्री आहे तुम्ही करणारच. आमच्या नव्या पिढीवर सुद्धा आम्ही हाच विश्वास दाखवायला हवा, तेव्हा ते पराक्रम गाजवतील. आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, मुलं आपोआप घडलेली तुम्हाला दिसतील. 12 वर्षाचे शुभाराजे आणि शहाजीराजे सांगतायत, आम्हाला खात्री आहे तुम्ही कराल. अहो, अजून बेंगलोरातच आहेत शुभाराजे, यायचेत महाराष्ट्रात, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. पण शहाजीराजे होणार, होणारच. आणि काय दिलं हो शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं असं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. 12व्या वर्षी शहाजीराजांनी दिलेल्या छोट्या मंत्रिमंडळाचा विस्तार महाराजांनी केला आणि 6 जून 1674 महाराजांनी स्वतःचं अष्टप्रधान मंडळ उभा केलं. आणखी काय दिलं शहाजीराजांनी? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं, शुभाराजे तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. पण त्याच वेळेस सांगितलं, पण ध्यानी घ्या शुभाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते, कारण हा भगवा साधा नाही,
हा भगवा आहे प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा आहे भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा आहे रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा आहे हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा पराक्रमाचा, हा भगवा त्यागाचा समर्पणाचा राजे, हा भगवा फडकत राहू द्या. काय संस्कार आहे हो, काय सांगितलं शहाजी राजांनी, हा भगवा फडकत राहू द्या. पण त्याच वेळी जबाबदारीची जाणीव सुद्धा करून दिली. राज्य उभा करायचं आहे, भगवा फडकावत ठेवायचा आहे, शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावा लागेल, शुभाराचे त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल. तेव्हा तेव्हा राज्य उभा राहील. आमच्या पिढीला सांगा, ध्येय ठराव, आणि ते ध्येय गाठायचं असेल ना, कर्तृत्व दाखवावं लागेल, त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल, त्या ध्येयासाठी स्वतःला झपाटून घ्यावं लागेल, झोकून द्यावं लागेल. तेव्हा तेव्हा गाठशील ते. शहाजी राजांनी ते सांगितलंय. हे समर्पण साधन नाही हो. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणावरनं फक्त युद्ध खेळण्यात गेली, आणि उरलेली 30 वर्ष, या फक्त 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवून महाराजांनी लोककल्याणकारी राज्य उभारलं. जगाच्या पाठीवर सगळ्यात अल्पावधीत घडलेली क्रांती आहे महाराजांनी उभा केलेलं स्वराज्य, फक्त 30 वर्षात. हे कधी घडतं? त्यावेळी स्वतःच्या ध्येयाप्रती आम्ही समर्पित होतो आणि प्रत्येक क्षण त्यासाठी खर्ची घालतो. स्वराज्य हाच श्वास आणि स्वराज्य हाच ध्यास बनला होता महाराजांचा, दुसरं काही नाही. हो बघा ना, महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई राणी सरकारांचं निधन झालंय, आणि त्याच वेळी स्वराज्याच्या द्वारावर अफजल खान धडका मारतोय. पत्नी गेलीये, दुःखाचा कड काळजा तसाचा आहे, आणि अफजल खान धडका मारतोय. ते दुःख सगळं बाजूला सरलं आणि अफजल खानाचा कोतळा काढायला महाराज निघाले. हे स्वराज्या प्रति समर्पण आहे. काशीबाई राणी सरकार नावाच्या महाराजांच्या पत्नी मृत्यूशय्येवर होत्या, शेवटच्या घटका मोजत होत्या. त्यावेळी माँसाहेब जिजाऊनी त्यांना विचारलं, काशीबाई, तुमची शेवटची इच्छा काही असेल तर सांगा. आणि काशीबाई राणी सरकार म्हणाल्या, आमची शेवटची शेवटची इच्छा एकच, मरण्यापूर्वी फक्त एकदा महाराजांचे पाय नजरेस पडावेत. काय शेवटची इच्छा आहे? मरण्यापूर्वी फक्त एकदा महाराजांचे पाय नजरेस पडावेत. ते याच्यापूर्वी कधी नजरेस पडले होते? महाराजांबरोबर लग्न लागलं तेव्हा. लग्नात काशीबाई राणी सरकाराने महाराजांचे पाय बघितले होते. महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला, स्वराज्याचा प्रपंच उभा केला. म्हणून तुमच्या माझ्या पाठीचे कणे ताट झाले आणि तुमचा माझा संसार उभा राहिला. ही वस्तुस्थिती आहे. हे समर्पण आहे. हे समर्पण विलक्षण. 50 वर्ष फक्त आयुष्य आहे महाराजांचं. 50 वर्ष केवढं अद्भुत आणि अलौकिक युग प्रवर्तनाचं कार्य महाराजांनी उभा केलं. क्षण खर्ची घालावा लागतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात. पण महाराजांनी हे यश मिळवलं तरी कसं? अवघ्या 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं तरी कसं? कशाच्या बळावर? ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी कोकणात आला होता. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं राजापूरला जाण्याचा परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात गेला. परवाना तर काढायचा आहे, पण हा ॲबे करे विलक्षण जिज्ञासू होता. तुम्हाला माहिती असेल नसेल, पण तुमच्या माझ्याबद्दल आपल्याला जेवढी माहिती नाही तेवढी परकीयांना आपली माहिती आहे. व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी तुमचा माझा इतका अभ्यास केला की त्यांना कळालं यांच्यावर राज्य करता येईल, आणि त्या अभ्यासाच्या बळावर त्यांनी 150 वर्ष तुमच्या माझ्यावर राज्य केलं.
जिज्ञासा नावाचा गुण आहे त्यांच्यात. या ॲबेकरेनं कार्यालयात आल्यावर महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारलं, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, पण तरीही तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी कसे होत आहेत? आणि त्या महाराजांच्या अधिकाऱ्यानं उत्तर दिलं, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण आहे, अभ्यास. अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा प्रत्येक क्षेत्रप्रांतांचा विलक्षण अभ्यास आहे. इतिहास त्यांना तोंडपाठ आहे, भूगोल नजरेत साठवलाय. इथले डोंगर, दऱ्या, पर्वत, नद्या, नाले, रस्ते, घाट रस्ते महाराजांना सगळं ठाऊक आहे. या अभ्यासाच्या बळावरच तर महाराज यशस्वी होत आहेत. यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे अभ्यास. कुठल्या क्षेत्रात जायचं आहे त्याचा खोलवर अभ्यास महाराजांचा तो अभ्यास आहे. आमची पोरं अपयशी होत आहेत अविनाजी, याचं कारण सगळ्यात मोठं एकच आहे, महाराज यशस्वी झाले याचं कारण त्यांचा अभ्यास. आमची पोरं अपयशी याचं कारण विना अभ्यास. आमच्या गावातल्या 4 पोरांनी एकदा ठरवलं, म्हणले आता नोकऱ्या बिकऱ्या तर नाहीत, काहीतरी व्यवसाय चालू केला पाहिजे. चौघांनी बराच विचार केला, म्हणले कुठला व्यवसाय चालू करूया. मग बराच विचार करून त्यांच्या असं लक्षात आलं, आपलं गाव जरा आत आहे, एसटी स्टँड बाहेर आहे, म्हणजे माणसं एसटीतनं उतरली तर 3 किलोमीटर चालत यावं लागतंय गावात. म्हणले आपण जर रिक्षाचा व्यवसाय केला जोरात चालेल. एसटीतनं माणसं उतरली की आपल्या रिक्षातून मग गावात जोरातच चालणार. चौघांनी लगेच पैसे काढले, चौघात मिळून एक रिक्षा घेतली, रिक्षा स्टँडवर लावली. चौघातले 3 मागं बसले आणि 4था पुढे बसला. एसटी आली, माणसं उतरली, रिक्षा बघितल्यावर हरकली, रिक्षा जवळ जाऊन बघितलं तर रिक्षा फुल. म्हणले चलो पैदल. 6 महिने झालं यांचा व्यवसायच चालेना. मग परत चौघं एकत्र आले, विचार करायला लागले. म्हणले या व्यवसायात काय रस नाही, दुसरा व्यवसाय करूया. म्हणले कुठला व्यवसाय करायचा? बराच विचार केला. म्हणले आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर आपल्या गावात पंक्चर काढायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू, व्यवसाय चालणारच. चौघांनी परत पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले, पण ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कधी करताय, कसं करताय, या प्रश्नांची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. महाराज काय यशस्वी झाले? महाराजांचा हा अभ्यास आहे सगळ्यात महत्वाचा. प्रत्येक गोष्टीचा महाराजांनी अभ्यास केलाय. तुम्हाला माहिती आहे, खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहून घेतलाय महाराजांनी. गनिमी काव्या या युद्धतंत्रावर ग्रंथ लिहून घेतलाय महाराजांनी. राज्याभिषेकाला गागा भट्ट आले, त्यांना सांगितलं आद्य शंकराचार्य, मंडन मिश्र आणि कुमारिल भट्ट यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय ग्रंथरूपाने लिहा. रायगडावर महाराजांनी एक विवेक सभा उभारली आहे, ज्याला आताच्या भाषेत आम्ही डिबेटिंग क्लब म्हणतो. देशोदेशीचे विद्वान तिथं यायचे, वेगवेगळ्या प्रांतातले, क्षेत्रातले, आणि त्यांच्याशी त्या विषयावर महाराज चर्चा करायचे. अभ्यास. का महाराज यशस्वी झाले याचं कारण हे आहे, अभ्यास. अभ्यास माणूस कधी करतो? ध्येय ठरलं असेल तर. ॲबेकरेनं महाराजांच्या कार्यालयातल्या त्या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारला, तुमचे महाराज हे जे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि कार्यालयातला तो अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत, सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य निर्माण करायचं आणि त्या स्वराज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. अहो काय ध्येय आहे? अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत आणि सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं, हे ध्येय. आमच्या पोरांना ध्येय द्यावं. हल्ली मी कधीतरी एखाद्याला विचारतो, बरं काय काय चाललंय? नाही चाललाय, प्रयत्न चाललाय, आणि नाही झालं तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. चिटक. काय ध्येय आहेत आमची? महाराज अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत साम्राज्य उभा करायचं ध्येय ठेवतायत. हे ध्येय महाराजांनी यशस्वी केलं. काय कारण? कशाच्या बळावर?
तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. अहो इथं शिवनेरीवर मासाहेबांना डोहाळे लागले, ते घोड्यावर बसायचे, युद्ध खेळायचंय, स्वराज्य निर्माण करायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही, एकही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एक साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. शिवाजींना जिंदा मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन विजापुरी अफजल खान 40,000 फौजनिशी आला, वाईच्या पसरणीच्या घाटात पसरला. महाराजांचं नियोजन बघा. 40,000 फौजनिशी खान पसरणीच्या घाटात आहे, महाराजांना कळालं आणि महाराजांनी तानाजींना सांगितलं, तान्हा आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा. तानाजींनी माणसं गोळा केली, माणसं गोळा झाली. महाराजांनी विचारलं, तानाजी किती झाले? आणि तानाजी म्हणाले, राजा 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत, आपले एवढेच. अरे पण खान 40,000 फौजनिशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात, रानावनातली गुरामागची पण धरून आणल्यात, आपली एवढीच. अरे पण खान 40,000 फौजनिशी आहे महाराज, आपली ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाहीत. आता महाराजांनी काय करावं? खानाचे 40,000, आपले 7,500, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. माघार घेतली, परत फिरले, शरण गेले, नकोच लढायला. काय केलं महाराजांनी? महाराजांनी पर्याय निर्माण केला. खानाचे 40,000, आपले 7,500, आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक आहे मग खानाचे कमी करा. काय पर्याय काढला? आपले वाढवता येत नाहीत ना, खानाचे कमी करा. विधाता आपल्यासाठी एक दार बंद करतो, त्यावेळी इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. सापडतात कुणाला? शोधतो त्याला. जे एकाच दारावर धडका मारत बसतं, डोकं फुटतं पण दार उघडत नाही, आणि नंतर कुणीतरी सांगतं बाकीची उघडीच होती की नाही, मी बघितलंच नाही. बघूच नको. महाराज काय यशस्वी झाले? नियोजन. काय केलं? पर्याय. आपले वाढवता येत नाही तर ठीक आहे, त्याचे कमी करा. दुसऱ्या दिवसापासून खानाचं कमी करायचं नियोजन चालू झालं. खान निघाला पसरणीच्या घाटातनं प्रतापगडाकडे. आता प्रतापगडाच्या तोंडाशीच रडतोंडीचा घाट आहे. महाराजांनी खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच का निवडला? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून नाही हो, बिकट आहे, महाकठीण आहे. किरदारा खोऱ्यांचा, भयान कडेकापऱ्यांचा, दिवसा ढवळ्या सूर्य जिथे जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पाकराई जिथे फिरकत नाहीत, असा भयान प्रतापगड. उघड्या मैदानावर चालणारा अफजल खानाचं सैन्य या घाटात टिकणारच नाही, कमी करायचं आहे म्हणून निवडलाय मार्ग. 40,000 सैन्य निघालं, रडतोंडीच्या घाटात आलं. इतका बिकट घाट, खानाचं सैन्य तोंड रडवेलं करून तिथंच अडकलं. 40,000तले 20 तिथंच. 20 घेऊन खान पुढं सरकला, प्रतापगडाच्या पायथ्याला आला आणि महाराजांचा निरोप मिळाला. अवघे 1000 संगत्याने तरच भेटू. आता का तिथनं माघारी जातो का विजापूरला? ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता. खानानं उरलेले तिथंच ठेवले. 1000 घेऊन फक्त खान पुढं सरकला. प्रत्यक्ष शाम्यान्यात महाराजांची आणि खानाची भेट झाली. त्यावेळी खानाबरोबर किती लोक होते माहिती आहे? फक्त 4. किती घेऊन आला होता खान? 40,000. आपले वाढवता येत नाहीत ना, त्याचे कमी करा. 40,000चे 4 केले महाराजांनी. पर्याय निर्माण करणं. आमच्या पोरांना सांगा,
आमची पोरं सतत सांगतात नोकरी नाही, अरे मग व्यवसाय कर, जमत नाही मग उद्योग टाक. पर्याय निर्माण करायला शिकवलं पाहिजे. महाराजांनी तो मंत्र दिलाय आम्हाला. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, एक राजा होता, त्या राजाच्या पुढे 2 कैदी आणले. राजानं आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग त्यानं विचारलं, तुला भीती नाही वाटत? तर म्हणला कशाची? अरे फाशी झाली आपल्याला. बर मग? अरे मरणार आहे आपण. ते जाऊ दे रे फाशी बिशीचं. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी ही फाशीची शिक्षा झाली. तसं त्या कैद्याने विचारलं, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा उडेलच आकाशात, पण नेमकी फाशीची शिक्षा आहे. ते फाशीचं काही नाही रे, मला माझ्या प्रयोगाची काळजी आहे. त्यांची ही चर्चा राजानं ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण तुम्ही नेमकी मला फाशीची शिक्षा दिली. महाराज माझ्या घोड्याला बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला. तो कैदी महाराजांना म्हणाला, महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं हे मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हटला, ठीक आहे चल, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्याला 1 वर्ष मिळालं. पण हे दुसरा कैदी, त्याला काय सुचेना. त्यांनी परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हणला, घोडा उडतो होईल का? मग राजानं खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब अरे मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. महाराजांचं यश कशात आहे माहिती आहे? संकट आली, अडचण आली, महाराजांनी वाट नाही बदलली, पर्याय निर्माण केले. महाराज पुढे झेपावत राहिले. आमच्या पोरांना सांगा, चल झेपाव, तुझ्या ध्येयाच्या दिशेनं झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, सरपटत जा. पण जा, जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतो. माणसं हरतात कधी माहितीये? पराभूत होतात म्हणून नव्हे, माघार घेतात म्हणून. तुम्ही किती वेळा पडला याला महत्व नाही, तुम्ही पडून सुद्धा तुम्ही किती वेळा उभा राहिला हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्या पोरांना शेवटपर्यंत झुंजायची ती प्रेरणा द्या, लढू द्या, त्याला सगळ्यात महत्वाचं आहे. महाराजांनी ते केलं. नियोजन हे अत्यंत महत्वाचं आहे. आईन्स्टाईन असं म्हणतो की मला जर कोणी 1 तासाचं काम करायला सांगितलं तर ते काम कसं करावं याच्या नियोजनात मी 50 मिनिटं घालवीन, आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर मी तासाभराचं ते काम फक्त 10 मिनिटात उरकीन. नियोजन तुमचा वेळ वाचवतं, नियोजन तुमची शक्ती वाचवतं, नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं. 30 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती का? नियोजन. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कार्य. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, संकट येणारच आहेत. आणि महाराजांच्या आयुष्यात तर प्रत्येक संकट मृत्यू घेऊन आलाय. 7,500 फौजांशी पहिला फतेह खान आला, मृत्यू आहे.
40,000 फौज घेऊन अफजल खान आला, मृत्यूच आहे. 1.25 लाखाची फौज घेऊन शाहिस्ता खान आला, मृत्यूच आहे. 3.25 लाखाची फौज घेऊन मिर्झा राजे जयसिंह आला, मृत्यूच आहे. महाराज आग्र्याला गेले, मृत्यूच्या गुहेतच गेले, मृत्यूच आहे. पण प्रत्येक संकटांशी महाराज लढत राहिले. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, संकटांपासून पळून जाऊन तुम्हाला संकट टाळता येत नाहीत. संकटांशी लढून त्यांच्याशी भिडूनच तुम्हाला त्यांना टाळता येऊ शकतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट. बचावाचा सर्वोत्तम पवित्र आहे आक्रमण, आणि महाराजांनी ते केलंय. सर्वोत्तम पवित्र आहे आक्रमण. औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता. औरंगाबादला, ज्याला आम्ही आता छत्रपती संभाजीनगर म्हणतो, तिथं होता. जुन्नर बाजारपेठ औरंगजेबाच्या अखत्यारीत होती. 1657 साल आहे. स्वराज्याला नुकतीच सुरुवात झालेली. महाराजांचं सगळं सैन्य 20,000 असेल, आणि औरंगजेब बलाढ्य मुघल सल्तनतीचा सुभेदार. त्याची छावणी पडली तरी 5.5 लाखाची फौज असायची. नेमकं त्याच वेळी शहाजहान मृत्यूशय्येवर होता. औरंगजेबाच्या नजरा दिल्लीच्या तख्ताकडे लागल्या होत्या, आणि महाराजांनी तीच अचूक वेळ गाठली. आणि अवघी 20,000 फौज असणाऱ्या, नुकत्याच स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या महाराजांनी थेट जुन्नरवरच छापा मारला, आणि मोगलांच्या ताब्यात असलेली जुन्नरची बाजारपेठ साफ केली, ताब्यात घेतली. हे साधा आव्हान नव्हतं. कुस्ती खेळायचीच असली तर महाराष्ट्र केसरीशी खेळा किंवा हिंद केसरीशी खेळा. महाराजांनी कायम आव्हानं मोठी पत्करली. थेट औरंगजेबालाच आव्हान दिलं. जुन्नरला हात घालणं म्हणजे औरंगजेबालाच हात घालण्यासारखं होतं. पण त्याचं लक्ष दिल्लीच्या तख्ताकडं. गप्प बसावं लागलं औरंगजेबाला. पण त्याच वेळी औरंगजेबानं तिकडून एक माणूस पत्र घेऊन पाठवला. पत्रात काय होतं? शहाजहानचा मृत्यू झाला होता, औरंगजेबाला गादीवर बसायचं होतं, आणि त्यासाठी त्या पत्रात त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांकडे सहकार्य मागितलं होतं की या व्यक्ती आम्हाला तख्तावर बसवण्यासाठी आपण सहकार्य करावे, हवी तितकी दौलत आम्ही तुम्हाला देऊ. औरंगजेबानं पत्रात लिहिलंय. काय करावं त्या पत्राचं महाराजांनी औरंगजेबाचं ते पत्र कुत्र्याच्या शेपटीला बांधलं. जो घेऊन आलता त्याला तुडवलं, आणि औरंगजेबाचं ते फरमान कुत्र्याच्या शेपटीला बांधून सगळ्या भागात फिरवलं. म्हणजे आपण औरंगजेबाला काडीची किंमत देत नाही, त्याचं फरमान कुत्र्याच्या शेपटीला बांधून फिरवलं. हे साधन होतं. हा सगळ्यात मोठा औरंगजेबाचा अपमान होता, आणि तो कुणी केलाय? आव्हान कुणी दिलाय? अवघी 20,000 फौज असणाऱ्या महाराजांनी. काय धाडस असेल महाराजांचं? ही जोखीमच पत्करली होती. भव्य स्वप्न प्रत्यक्षात आणायचे असतील तर लढाई सुद्धा भव्यच केली पाहिजे. आव्हान दिलं महाराजांनी. औरंगजेब परत 26 वर्ष दख्खनमध्ये थांबला ना स्वराज्य निस्तनाभूत करायला. त्याचं कारण महाराजांनी त्याचं जे कुत्र्याच्या शेपटीला लावून फिरवलेलं फरमान, ते कारण तो सल औरंगजेबाच्या काळजात तसाच होता. काय होतं महाराजांकडे? काय नाही, 20,000 नुकतंच स्वराज्य उभा राहिलंय. आमची अडचण काय? आमची पोरं ध्येय ठरवतात पण सुरुवातच करत नाहीत. मग कुणीतरी विचारतो, काय रे काय झालं? नाही, चाललाय विचार. काय विचारांनी म्हातारी झाली, कृतीच नाही. महाराजांकडे काय होतं? शून्यातनं विश्व उभा करणारे राजे, असं मी महाराजांचं वर्णन करतो. काही नाही महाराजांकडं. महाराज असं म्हटले का, कुणी मला शस्त्र दिली तर मग लढीन म्हणतो, कुणी तोफा दिल्या तर उडवीन म्हणतो. नाही, जे आहे जे असेल ते करायचं, एवढं खरं. प्रत्यक्ष कृतीला महत्व दिलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात, आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. म्हणजे एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय, त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा, आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की. तुमचा लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा?
अरे मग निदान पळून तरी जा. पळून तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही वे. जो बाजूनी अडचण आहे हो आमची. काही नाही महाराजांकडे. आणि तरी महाराजांनी 1645 बेवसाव असलेला राजगड ताब्यात घेतला. आता महाराज असं म्हटले का, आता राजगड बांधायचा म्हणजे फंड्स पाहिजेत, आपल्याकडे काहीच नाही, जरा इकडून तिकडून आल्यावर मग घेऊ, वाट बघत बसले? नाही, काही नाही महाराजांकडं. 45 बेवसाव असलेला राजगड घेतला, सुरुवात केली. 1646 तोरणा जिंकला. आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले. आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगडचं बांधकाम पूर्ण केले. अधिक सुरुवात महाराज सांगतात, तुम्ही चांगल्या कामाला सुरुवात करा, जगदंबा तुमच्या पाठीमागे आशीर्वाद घेऊन उभा राहते. महाराजांचं काम थांबलं नाही कधीच. राजगड बांधून झाला. 1670 साली मोगल आणि मराठा प्रचंड संघर्ष वाढला. मोगल बलाढ्य अफाट संपत्ती, महाराजांकडे काहीच नाही. संघर्ष तर सुरू झालाय. आता महाराज असं म्हणले का, नाही जर आमची तयारी नाही, झाल्यावर कळवतो मग लढूया. नाही, चालूच आहे. 1670 महाराजांनी प्रबळगड जिंकला. आणि प्रबळगडची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावरनं फिरू लागले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली. महाराजांनी बघितलं शेल्याचं टोक बोरीच्या झाडात अडकलंय. तसे महाराज म्हणाले, हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे. खना खना. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खंदायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले, एक दगडी भिंत सापडली. इथे भिंत आहे काहीतरी. खना. दगड बाहेर काढली. 27 घागरे आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना प्रबळगडावर सापडलं. आणि 1670 मोगल मराठा संघर्ष महाराजांनी सामर्थ्यानं जिंकला. सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीमागे उभा असते. जगदंबा आशीर्वाद घेऊन महाराजांच्या पाठीशी होती का? हे लोककल्याणकारी राज्य उभा राहत आहे, लोकांचं राज्य उभा राहत आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्या पोरांना कृतिवंत बना, कृतिशील बनवू द्या. यश म्हणजे चमत्कार नाही. यशाला शॉर्टकट नसतो. यश म्हणजे अपघात नव्हे. यशाच्या वृक्षाची उंची किती वाढवायची हे वृक्षावर अवलंबून नसतं. त्या यशाच्या वृक्षाच्या मुळाशी तुम्ही किती घाम गाळता यावर त्याची उंची ठरत असते. आमच्या पोरांना सांगा, कृती करावी लागेल, कष्ट करावे लागतील, तेव्हा यशाच्या वृक्षाची उंची वाढेल. महाराजांनी अपार कष्ट केले. अपार संकट अफाट आली हो, प्रचंड आली संकट. या सगळ्या संकटांशी 2 हात महाराजांनी केले. मला महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य वाटतं. अफजल खानाच्या भेटीला गेले, खानाच्या मिठीत गेले महाराज. आणि त्याच वेळी खानानं महाराजांवर पहिला वार केला. महाराज त्या वारानं क्षणभर गोंधळले असते किंवा जरा विचलित झाले असते तर महाराजांचाच नव्हे तर स्वराज्याचा ग्रंथही तिथंच आटोपला असता. पण मरणांतिक त्या वाराच्या वेळी सुद्धा महाराज अत्यंत स्थिर राहिले. जराही विचलित न होता नियोजनाप्रमाणे त्यांनी कृती केली. आणि बघता बघता वाघनकाने अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. वाघनक नावाची शस्त्र आम्ही पहिल्यांदा वाचली तर नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं तेव्हा. आणि नंतर आम्हाला वाघनक भेटली ती महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडलं तेव्हा. मधल्या काळात कुणीच वाघनक वापरल्याची नोंद नाही. अफजल खानाच्या निशस्त्र भेटीला जायचं आहे, शस्त्र नाहीच घ्यायचं. मग शस्त्र अशी हवीत की दगाफटका झाला तर लक्षातही येणार नाहीत, पण त्यांनी काम तर तमाम केलं पाहिजे. हे कधी साधतं? मन गोंधळत नाही तेव्हा, विचलित होत नाही तेव्हा. मरणांतिक प्रसंगात सुद्धा महाराज स्थिर आहेत, स्थिर. अवघ्या 100 लोकांना घेऊन महाराज लाल महालात गेलेत. 1.25 लाखाची फौज आहे शाहिस्ता खानाची चोहो बाजूला. आणि 100 लोकांनी शी घुसलेत.
राज्याभिषेकाचा उत्सव चालू आहे औरंगजेबाच्या. प्रत्येक प्रहराला नगारे वाजायचे. एक प्रहर संपला की पुढच्या प्रहराच्या 15 मिनिटं नगारे वाजवले जायचे. महाराज लाल महालात नगारे वाजायला सुरुवात झाली की आत गेलेत आणि 15 मिनिटांनी नगारे वाजायचं बंद व्हायच्या आधी बाहेर पडलेत. 15 मिनिटात सगळा कार्यक्रम आहे. काय नियोजन असेल? त्या अंधारात जर काय भलतं सलतं झालं असतं तर. पण अत्यंत संयमीपणे, अत्यंत स्थिर बुद्धीनं महाराजांनी तेही केलं. महाराज आग्र्याला गेले, मृत्यूच्या गुहेतच गेले. औरंगजेब सैतान हे महाराजांना माहिती आहे, काही होऊ शकतं, तरीही गेले. महाराज परत येतील का माहिती नाही. पौलाद खानाची फौलादी मिठी महाराजांच्या गळ्याभोवती आवळलीच जात होती. औरंगजेबाचा तर आदेश सुटलाच होता, पण तरीही महाराज त्या मृत्यूच्या प्रसंगातून अलवार बाहेर पडले. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन स्वराज्यात परतले. कुठला गुण होता महाराजांकडं? संकट तुम्हाला कधीच मारत नाहीत, संकट येतायत ही भीतीच तुम्हाला मारून टाकते. महाराजांनी सांगितलं, भीती तुम्हाला मारून टाकते, संकट नाहीत. धाडस भीतीला संपवत. प्रत्येकात हे धाडस नैसर्गिक असतच. मासाहेबांनी एक अलौकिक गुण महाराजांमध्ये पेरला, धाडस. बचावाचा सर्वोत्तम पवित्र आक्रमण, आक माग नाही फिरायचं, पुढं धाडस. जी माणसं जोखीम पत्करतात तीच माणसं यशस्वी होतात. तुमची जोखीम जेवढी मोठी तेवढं तुमचं यश मोठं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, टेक द रिस्क. जोखीम पत्करा, धाडस करा. महाराजांनी ते केलं. आमच्या प्रत्येकात नैसर्गिक धाडस आहेच. या जगात दुसरा कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही. या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीच करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता. तुमच्यात तेवढं सामर्थ्य आहे. बाहेरून तुम्हाला कुणीही मर्यादा घालू शकत नाही, कुणीच बंधनं घालू शकत नाही. आमच्या सगळ्यांच्यात ती आहे. मग तरी आमची पोरं धाडस का करत नाहीत? आमच्या घरात लहान मुलं असतं, रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते आणि ते रांगणारं पोर अचानक हळू हळू अंधाराच्या दिशेनं जायला सुरुवात करतं. नैसर्गिक कुतूहल आहेच त्याला. उजेडात काय आहे ते मला दिसतंय, अंधारात काय आहे हे बघायचं कुतूहल त्याला आहे. त्यामुळे ते रांगतं पोर अंधाराच्या दिशेनं पळतं. आई पाहते आणि त्याला म्हणते, ए नाही जायचं, भाऊ असतो अंधारात, भाऊ असतो, नको जाऊ. ते तिथंच थबकतं. परत आई स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही, ते पोर बघतं आणि परत अंधाराकडे झेपावतं. धाडस त्याच्यात आहेच, ते परत अंधारात जातच. आईचं परत लक्ष जातं. आई संतापते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नको जाऊ. ते परत थबकतं. आई परत कामाला लागते. आई कामाला लागलेली बघितली की पोरग परत अंधाराच्या दिशेनं सुटतं. मग मात्र आई संतापते, जागेवर न उठते, त्या पोराला उचलते, इकडे बाजूला नेऊन ठेवते आणि सांगते, नाही जायचं, सांगितलं ना अंधारात भाऊ असतो. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर लहानपणीच संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? तुम्ही एवढ्या संख्येने इथं बसलाय, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ त्या पोराच्या डोक्यात का घालता? तुमच्या अपयशाला कारणीभूत हे नसलेले भाऊ आहेत, जे विनाकारण मनात घालवले जातात. जसं आजही मराठी माणूस व्यापारात मागं करू शकत नाही. कोण म्हटलं? तुम्हाला माहिती आहे? स्वराज्य उभा केल्यानंतर महाराजांनी पहिला विचार हा केला. इथं आपली राज्य नव्हती असं नाही, विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, उद्ध्वस्त झालं. आपणही स्वराज्य उभा करतो आहोत, कदाचित तेही उद्या नाही, हे चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, स्वराज्याला धोका जमिनीवरनं नाही, स्वराज्याला धोका समुद्रावरून आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं.
350 वर्षापूर्वी महाराजांनी लक्षात घेतलं की महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं, आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. नुसते आरमाराचेच नाही, मर्चंट नेव्हीचे जनक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. 4 आंतरराष्ट्रीय बंदरं उभारलीत महाराजांनी, जिथून महाराजांची व्यापारी जहाज इराण तुर्कस्तान पार मस्कत पर्यंत मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करला जायचे. पूर्वेला येमेन पर्यंत आणि इकडे इंडोनेशिया पर्यंत महाराजांची जहाज व्यापार करायला जात होती. मराठी माणूस व्यापारात पुढं होता 350 वर्षापासूनच. आरमार उभारलं, पण आरमारला जहाज हवी, तोफा हव्या, दारुगोळा हवा. जहाज इंग्रजांकडनं घेतली जायची, दारुगोळा पोर्तुगीजांकडनं घेतला जायचा, तोफा डचांकडनं घेतल्या जायच्या, आणि ते देतही होते. पण महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं यांनी देणं बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, पण जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा पहिला कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी उभारली, आणि आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा ओतायचा कारखाना पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये सुरू केला. उद्यमशीलता आणि उद्योगशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले अलौकिक गुण आहेत. काही कारखाने महाराजांनी त्या काळात उभारले. स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात तरंगू लागली, पण या जहाजावर एखाद्या अवजड तोफ ठेवली की त्या अवजड तोफेच्या ओझ्यानं जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी हे बघितलं आणि लक्षात आलं काहीतरी केलं पाहिजे. आणि एके दिवशी विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात आले. सगळ्या कामगारांना गोळा केलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणारं, किती ओझं ठेवलं तरी न डचमळणारं, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणारं असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. याच जहाजाच्या बळावर मराठ्यांच्या आरमारांचं इंग्रजांच्या आरमारांशी युद्ध झालं. खांदेरीला इंग्रजांचा पराभव झाला, आणि मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरनं सुरतेच्या इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहिलं, जोपर्यंत शिवाजी राजांकडे आहेत तशी जहाज आपल्याकडे आल्याशिवाय आपण मराठ्यांचा पराभव करू शकत नाही. सुरतेच्या इंग्रज गव्हर्नरनं माहिती घेतली, महाराजांनी असं जहाज बनवलंय विलक्षण. ज्या इंग्रजांकडनं आपण जहाज विकत घ्यायचो त्या इंग्रजांनी मग महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं होतं संगमरी जहाज तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे, महाराजांची. जिज्ञासा नावाचा अलौकिक गुण आहे महाराजांकडे, विलक्षण. हे जग समृद्ध झालंय ते जिज्ञासेच्या बळावर. प्रश्न पडायला हवेत, मग उत्तरं शोधता येतात. हे जिज्ञासेनं साधतं. महाराजांकडे ती जिज्ञासा आहे. महाराजांनी इंग्रजांच्या सुरतेच्या वखारीवर हल्ला चढवला. आता वखारीत शोधायचं काय, सोनं नाणं संपत्ती, पण महाराजांची जिज्ञासू नजर तिथं काहीतरी वेगळं शोधत होती. इंग्रज सुधारलेले पुढारलेले काहीतरी वेगळं असणार, आणि अचानक महाराजांच्या जिज्ञासू नजरेला त्या वखारीत एक कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच माहित नाही. महाराजांची जिज्ञासा बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं, ते परवा आम्ही छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण ते कशाचं आहे सांगता का. नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी स्वतः शोध घेतला, आणि महाराजांच्या लक्षात आलं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र सुरू झालं पाहिजे. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं, हे छपाई यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का. नाही पाठवला इंग्रजांनी.
जेवढा काळ महाराज सुरतमध्ये होते ते यंत्र चालू करायचा त्यांनी प्रयत्न केला, झालं नाही. महाराज सुरतवरनं निघाले आणि निघण्यापूर्वी ते यंत्र महाराजांनी सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं, हे यंत्र सुरू करा, छपाई कला सुरू करा. महाराज पुढे महाराष्ट्रात आले आणि सुरतमधल्या यंत्र घेतलेल्या भीमजी पारेखनं ते छपाई यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे जनक म्हणून सुद्धा आम्हाला महाराजांकडे बघावं लागतं. हे जिज्ञासेतून आलं. आमच्या पोरांमध्ये ती जिज्ञासाच आता दिसत नाही. इंग्रजांना 150 वर्ष राज्य करायचं होतं इथं, त्यांना मालक बनून राहायचं होतं, आपल्याला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलेनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. या शिक्षण पद्धतीत जिज्ञासा नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. नाहीतर बघा ना, राजे मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, माझ्या आधी अनेक प्राध्यापक झाले, अजूनही आहेत. काय शिकवतो आम्ही फिजिक्समध्ये? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कायम प्रश्न पडायचा, न्यूटन्स लॉच का, घोलप्स लॉ का नाही? आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, आहिरराव फॉर्म्युला का नाही? एडिसन्स रूलच का, पाटील्स रूल का नाही? आमच्या लोकांनी का नाही रूल्स, फॉर्म्युले, लॉज? जिज्ञासाच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. ते सफरचंद पडल्यावर त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं तोच बसला होता. आमच्यातला एखादा बसला असता तर सफरचंदाच्या झाडाखाली आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. हा गुणच नाही हो. आमच्या मुलांमध्ये जाणीवपूर्वक हा गुण पेरा. हे जग कुणी घडवलंय, कुणी समृद्ध केलंय? गौतम बुद्ध एका प्रचंड मोठ्या पर्वताजवळ आले आणि त्यांच्या शिष्यानं विचारलं, अरे केवढा अफाट बलाढ्य हा पर्वत आहे, जगात सगळ्यात महाशक्तिशाली हा पर्वतच असेल. गौतम बुद्ध म्हणाले, अरे लोखंडाच्या हातोड्याच्या एका घावेनं याचेही तुकडे पडतात. तसा शिष्य म्हणाला, याचा अर्थ पर्वतापेक्षा मग लोखंड महाशक्तिशाली. गौतम बुद्ध म्हणाले, ते लोखंड आगीत टाकलं तर तेही वितळून जातं. शिष्य म्हणाला, म्हणजे आग महाशक्तिशाली? अरे त्या आगीवर पाणी ओतलं तर आगही विझून जाते, याचा अर्थ पाणी महाशक्तिशाली. अरे वाऱ्याचा झोत आला तर पाणी कुठेही भरकटतं, म्हणजे वारा महाशक्तिशाली. अरे फॅन लावल्यावर वारही कुठे फिरवता येतं, मग ऊर्जा महाशक्तिशाली. अरे या मनुष्य प्राण्यानं सगळी ऊर्जा कैद करून ठेवली, पाण्यापासून आता विद्युत ऊर्जा बनवली जाते, सगळं. मग सगळ्यात महाशक्तिशाली काय? माणसाची कल्पनाशक्ती, माणसाची संकल्प शक्ती, जी प्रत्येकात आहे, त्याचा वापर करायला हवा. हे सगळ्यात महत्वाचं. काय काय लोक कारण सांगतात, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अमेझॉनची एकही प्रोडक्शनची कंपनी नाही, पण अमेझॉन सगळ्या जगाला प्रोडक्ट पुरवत. झोमॅटो कंपनीचं स्वतःचं एकही हॉटेल नाही, पण तुम्ही फोन केला की ते दारात जेवण घेऊन येतं. ओला स्वतःची एकही गाडी नाही, पण फोन केला की गाडी दारात उभा राहते. तुमच्याकडं काही नसलं तरी चालेल, फक्त कल्पनाशक्ती हवी आहे, संकल्प शक्ती हवी आहे. शून्यातनं महाराजांनी विश्व कशाच्या बळावर उभा केलं? या संकल्प शक्तीच्या. आणि प्रत्येकात काही ना काही गुण असतोच, काही ना काही आहेच प्रत्येकात. काय आहे त्याचा शोध घ्यायचा आणि त्याला धार लावायची, मग यश मिळतं, जग समृद्ध करता येतं. महाराजांकडे काय?
13, 14, 15, 16 वर्षाची पोरं गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला का मी तलवारी शमशीर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. ते रांगडं पोरग बघितलं तसं खुनेचं पोर थरारलं. नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबा राजांना कळवायची की कुणी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवबा राजाने मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशीर लपवून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. त्या खुन्याचं पोर म्हणलं, तू थांबतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजे म्हणले, दे पाठवून आत. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं, वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का र? नाही, बापाला सांगावा दिला असता राज. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर ओरडत नाही ती. नाही, कुणी जाणता माणूस याचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? आयतं गवसून झालं राज. राजाने माणसं गोळा केली. त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान, सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला आणि ते गुप्तहेर खातं जगात क्रमांक 1चं ठरलं. आज सगळ्यात क्रमांक 1चं अमेरिकन गुप्तचर खातं मानलं जातं आणि सगळ्यात यशस्वी इस्रायलचं मोसाद मानलं जातं. हे इस्रायलचं मोसाद गुप्तहेर खातं सांगतं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आणि बहिर्जी नायकांना आमचे आदर्श मानतो. ते कुणाला प्रेरणा म्हणून कार्य करतं? इस्रायलचं मोसाद जे जगात क्रमांक 1चं आहे, बहिर्जी नायकांना. प्रत्येकात काही ना काही आहे. महाराजांनी त्या साऱ्यांच्या गुणांचा स्वराज्यासाठी उपयोग करून घेतला आणि त्यांच्या बळावर हे राज्य उभा केलं. काय विलक्षण आहे हो हे सगळं. प्रत्येक जण खान पाडला. 2:30 वाजता खणाचा कोथळा बाहेर काढला. 2:45 वाजता मराठी सैन्य खणाच्या सणावर तुटून पडलं. लंगडेतोड चालू झाली. खणाचे हत्ती, घोडे, उंट, तलवारी, समशेरी सगळं तिथंच ताब्यात मिळालं. मराठ्यांनी टिपलं, ताब्यात घेतलं. स्वराज्याची प्रचंड कमाई झाली. महाराजांना माहितीच आहे, आपण खान मारणारच आहोत. 4000 घोडी घेऊन आलाय तो. 2000 घोडी भले पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या लढाईत 2000 घोडी आपल्याला मिळणारच आहेत आणि ती मिळाली. बरं, आता नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार पण हवेत तर त्याचा उपयोग. नाहीतर एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुझ्या गाडीचा? 2000 घोडी मिळाली पण ते चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर त्यांचा उपयोग आहे नाही. नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी
महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. आणि 2:30 वाजता खान मारला, 4 वाजता घोडे मिळाले. याला म्हणायचं आत्मविश्वास. ही दूरदृष्टी आहे. 2:30 वाजता खानाचा स्वराज्यावरचं सगळ्यात महाभयानक संकट महाराजांनी परतवलं. 2:30 वाजता हे घडलं. मला प्रश्न असा पडला, 10 नोव्हेंबरला 2:30 वाजता महाराज खानाचा कोथळा बाहेर काढतायत, मग 11 नोव्हेंबरला महाराज कुठं असतील? 10 नोव्हेंबरला खान संपवलाय, 11 नोव्हेंबरला महाराज कुठं? शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? हो, आमच्या पोरांची नुसती 10वीची परीक्षा उद्या, त्याला काय सांगा? आता महिनाभर काय सांगायचं नाही. अरे काय, 10 नोव्हेंबरला महाराज खानाला मारतायत, 11 नोव्हेंबरला कुठं आहेत महाराज? तुम्हाला माहिती, 2:30 वाजता खान मारला, खानाचं साहित्य सोबत घेतलं आणि त्याच दिवशी 7:30 वाजता शस्त्रसज्ज फौजेसहित महाराजांनी घोड्यावर मान टाकली. हर हर महादेवचा जागर झाला आणि महाराज त्याच दिवशी प्रतापगडावरून निघाले. बघता बघता वाई जिंकली. महाराज सातारा प्रांतात आले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोहोचले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात आले, कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला. म्हणजे उन्यापुऱ्या 20 दिवसात, 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 20 दिवसात 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा प्रांत महाराजांनी काबीज केला. 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य का हटवू शकले महाराज? एक क्षणभर ही विश्रांती नाही महाराजांनी घेतलेली. 2:30 वाजता खान मारतायत आणि लगेच त्याच दिवशी निघतायत. 20 दिवसात 18 किल्ल्यांनी 200 किलोमीटर प्रांत जिंकतायत. विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. अफजल खान मारला गेला, या धक्क्यातनं शत्रू सावध व्हायच्या अगोदरच महाराजांनी त्यांचा 200 किलोमीटरचा प्रांत जिंकला. पन्हाळ्यावर पोहोचले महाराज 1 डिसेंबर. पन्हाळ्यावर भगवा फडकला, पन्हाळा स्वराज्यात आला आणि त्या दिवशी तिथल्या पन्हाळ्याच्या आसपासच्या लोकांनाही प्रचंड आनंद झाला. महाराजांच्या स्वराज्यात जावं, महाराजांसोबत काम करावं असं अनेकांना वाटलं. त्यातच एक जण होता, पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीद. नाव शिवा, राजांचाच, दिसायचाही हुबहू राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवणार राजांसारखी, दाढी राखणार तीही राजांसारखी, डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शोभांसारखं, दुसरा सुचतच नव्हतं. पन्हाळा स्वराज्यात आल्याबरोबर हा शिवा काशीद महाराजांकडे येता झाला, स्वराज्यात आला. पण अवघ्या काही दिवसात सिद्धी जव्हरचा 65,000चा वेढा पन्हाळगडाला पडला. राजे आत अडकले. 6 महिने झालं वेढा उठायचं लक्षण दिसेना आणि अखेर महाराजांना कळून चुकलं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं. नव्यानं ओळख झालेल्या, नुकत्याच स्वराज्यात आलेल्या, हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीद, शिवा येथे झाले. राजा बोलावणं धडलंच. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे, आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. तसा शिवा हरकला. राजा तालोजी झपाट्यानं आत गेला, राजांचा वेश परिधान केला, राजांचा जिरटो कमसोर ठेवला आणि राजांसारखीच मिशाला पीळ मारित राजांना म्हणाला, राजा कसा दिसतो जी? आणि बघत राहिले राजे, शिवा शिवा, अरे आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा. राज म्हणजे तो सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज इतकं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे? तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ती कळतं आमासनी. राज 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 द्या की इडा, जातो की, लढतो की, भेटतो की जाऊन त्या सिद्धीला. आणि राजा सरदेशी पुढे चाले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याच वेळी चाल ठरली.
बांदल फौज बाजी प्रभूंना सोबत घेऊन राजे पालखीत बसून पन्हाळगडाच्या पश्चिमेच्या बाजून पावसाळी त्या वादळी किर रात्री विशाळगडाकडे निघाले. तर दुसऱ्या पालखीत राजांचं रूप घेऊन शिवाजी महाराज होऊन शिवाकाशीत सिद्धी जव्हरच्या भेटीला पोहोचले. सिद्धी जव्हर आता महाराज शरण येत आहेत म्हणून बेफिक्र होता, वेडा ढिला पडलेला. सैन्य भयबे सावत. याच ढिलाईचा फायदा घेऊन राजे तिकडून निघाले. तर राजांच्या स्वागतासाठी सिद्धी जव्हर मात्र होता. पालखी येताना दिसली तसा सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजी राजे. आस्ते कदम महाराज पालखीतून उतरले, सिद्धीच्या पुढ्यात गेले, गळाभेट झाली आणि सिद्धी म्हणाला, चलिये राजे. राजांची पावलं शॅमनाच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शॅमनातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशय डोळे पुटपुटले. ये शिवाजी नाही हो सकता. आणि थबकला सिद्धी. म्यानात नंगे तलवार लखलखली, सब दिशे चालली. रक्ताची जिळकांडी असण्याचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला, सच बता तू ये शिवाजी. आणि कडाडला शिवा, अरे हा मैं ही हूं शिवाजी राजे. मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशयी डोळ्याकडे. ते दोन संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सिद्धी ने विचारलं, कैसे कह सकते हो, ये शिवाजी राजे नहीं है. तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान प्रसंगी मी बघितलंय शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी राजे तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपडल्यासारखा पुढे झाला. शिवाकाशीच्या मस्तकावरचा जिरटोक मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला, नंगी तलवार लखलखली, सब दिशेत चालली. शिवा रक्ताला व्याकुळला, अखेर शमशीर आली गर्दनीवर. आणि सिद्धी विचारता झाला, मरण्याचा पहिले आखरी बार पूछता हूं, सच बता तो ये शिवाजी राजे. तसा शिवा कडाडला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? अरे या शिवाची छाती फोडशील, माझ्या राजाला कसा हात लावशील. आणि अखेर फिरली शमशेर. शिवाचं मस्तक छाटलं गेलं. रक्ताळले शिवा मातीत पडले. अखेरचा श्वास पुरला, डोळे लावले, ओठ हल्ले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला शिवा सांगते झाले, जाऊन सांगा माझ्या राजाला हा शिवा गेला, मातीत गेला. पण नुसता मातीत नव्हे, मातीसाठी गेला. मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला. आणि शिवा नावाचा एक धगधगता अध्याय संपला. मला राहून राहून प्रश्न पडतो, 6 महिन्याची ओळख आहे हो फक्त. 6 महिन्यापूर्वी तर शिवा काशीत स्वराज्यात आलेत. मग या उन्हापुऱ्या 6 महिन्यात महाराजांनी त्याच्या उरात असं काय पेरलं की शिवा काशीत मरायला तयारच झाले? काय? पन्हाळ्यावरनं बाजी प्रभू बांदल फौजेसोबत निघालेले शिवाजी राजे 21 तास त्या पावसाळ्या किर वादळी रात्रीतून मसाईच्या पठारावर पोहोचले. आणि त्याच वेळी चाहूल लागली, शत्रू पाठलागावर. तसे बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजे निमी फौज घेऊन आपण पुढे निघा. आम्ही निम्या लोकांनिशी येथे झुंजितो, साहेब कारी आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय सांगतायत बाजी प्रभू? तुम्ही निमे लोक घेऊन पुढे जा, आम्ही निमे लोक झुंजितो, साहेब कारी आम्ही मरितो. मरायची तयारी आहे. महाराज म्हटले, नाही बाजी, सगळे सोबत जाऊ, सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. बाजी प्रभूंच्या सांगण्यानुसार निमे लोक घेऊन महाराज पुढे निघाले. त्या लोकांनी शिथ्या घोडखिंडीमध्ये बाजी झुंजत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळ गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. तोफांचे आवाज कानावर पडले आणि शिर तुटले, बाजी कोसळले. घोडखिंड पावनखिंड झाली. मातीसाठी मरणारी ही विलक्षण माणसं महाराजांनी तयार केली.
कुणी घ्यावो तानाची बाजी, येसाची कोंडाची खडतोची, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय. काय तोला मोलाची माणसं, गडकोटासारखी बुलंद आणि बलाढ्य, मरायची तयारी असणारी. पुढे महाराज बाजीप्रभूंच्या सिंध या गावी गेले. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू दोघेही मारले गेले. त्यांच्या कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू या दोघांना मिळून 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या कारी सेवेत रुजू केलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ज्यांची मुलं तरुण आहेत त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील जे लढाईत मारले गेले, मुलं छोटी आहेत, मग त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांचं काय. महाराजांनी रायगडावर सैनिकांच्या मुलांसाठी बालप्रवेशी गृह उभारलंय, ज्याला आताच्या भाषेत आम्ही वसतिगृह म्हणतो. मुलांच्या संगोपनाची, शिक्षणाची, प्रशिक्षणाची आणि मोठे झाल्यावर स्वराज्याच्या सेवेत घेण्याची सगळी जबाबदारी स्वराज्याची, मुलांची ही जबाबदारी. आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला आणि मारला गेला, घरी फक्त आता विधवा पत्नी, तिचं काय. आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. फॅमिली पेन्शन किती मिळावी पेन्शन तीही ठरवलंय. तो सैनिक शेवटच्या लढाईत मारला गेला त्यावेळी शेवटचा पगार त्याला जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळायची. आता पत्नींचंही झालं, पण काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही आणि युद्धात गेले, मारले गेले. आता घरी फक्त वृद्ध माता पिता आहेत. आई वडिलांचं काय. महाराजांनी आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. म्हणजे त्या वृद्ध माता पित्यांना दरमहा स्वराज्यातून 2.5 शेर धान्य दिलं जायचं. इतकी व्यवस्था केली महाराजांनी. खरं तर राज्याभिषेक केला त्यावेळी महाराजांनी स्वराज्याची घटना तयार करून घेतली, ज्याला कानून जाप्ता म्हटलं जातं. अष्टप्रधान मंडळ, त्यांचे 32 विभाग, 166 प्रमुख अधिकारी, त्याचे नियम कायदे, कुणी काय करायचं सगळं ठरलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. काय विलक्षण आणि अद्भुत कार्य असेल महाराजांचं. सिद्धी जव्हरच्या समोर शिवाजी महाराज बनून गेलेले शिवाकाशीत मारले गेले. विशाळगडावर महाराजांना ही वार्ता कळाली आणि महाराज तत्काळ म्हणाले आम्हाला पुन्हा पन्हाळ्याकडे जावं लागेल. आणि सोबत त्यांना काही कळे ना, महाराज आता सिद्धी जव्हरच्या तावडीतनं वाचला, वेडातनं निसटला, आता पुन्हा तिकडं जावंच लागेल. का महाराज. पन्हाळ्याच्या पायथ्याच्या शिवाकाशीच्या नेबापूरला जाऊन शिवाकाशीच्या आईला तो स्वराज्यासाठी खर्ची पडल्याची बातमी द्यावी लागेल. महाराज ते आम्ही कुणी बी जाऊन देतो, पण तुम्ही नका परत त्या वाट्याला जाऊ. राजा म्हणले नाही, आम्हालाच जावं लागेल. पर का महाराज. कारण सिद्धीच्या समोर शिवा काशीद म्हणून नव्हे, शिवाजी महाराज म्हणून गेले होते. मारले गेलेत ते शिवाजीराजे, तुमच्या समोर आहे ते शिवा काशीद. आम्हाला आमच्या आईला भेटायला जायलाच हवं. आणि महाराज पन्हाळ्याच्या दिशेने निघाले. नेबापूरला निरोप दिला. महाराज येत आहेत. शिवाकाशीच्या आईला कोण आनंद झाला. लाख लाख दिवसाचं स्वप्न पुरं होत आहे. राजे येत आहेत, राजे येत आहेत. शिवाकाशीच्या आई पंचारचीचं ताट घेऊन उभा राहिली. येणार राजे येणार. आणि आले राजे आले. शिवाकाशीच्या आई लगबगीनं पुढं झाली. पंचारतीचं ताट ओळायला लागली. कळे ना राजांना, हा कशाला ओळतेस. असा कुठला पराक्रम गाजवून आलो की आरती करावी आमची. अगं तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला हे सांगायला आलोय आई. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटे ना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली ये ना राजा, आत घरात तर ये. जड पावलाने राजे आत आले. शिवाकाशीच्या आईनं एक फाटकं धडूत खाली टाकलं. बस ना राजा. राजे त्या फाटक्या धडुत्यावर बसले. तशी शिवाकाशीची आई शिवाकाशीच्या बायकोला म्हणाली अगं गुळपाणी तरी आण, तोंड तर गोड कर राजांचं. शिवाकाशीची बायको लगबगीनं गुळपाणी घेऊन आली. राजांच्या समोर ठेवलं. शिवाकाशीची आई म्हणाली घे ना राजा, तोंड तर गोड कर. कळे ना राजांना. अगं कसं तोंड गोड करू. तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो आई, तोंड कसं गोड करू.
पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, राजा एक सांगू का? राजे म्हटले, बोल नाही. अरे वेड्या, एवढ्या जीवावरच्या संकटातनं वाचलास, सिद्धीच्या येड्यातनं सुटलास, मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊंकडं जायचं सोडून वाट वाकडी करून मायाकडं का आलास? तसे राजे म्हटले, आई अगं तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नवरं राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटेकडं डोळं लावून बसली असेल तुझी आई, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हटले, आई एक शिवा गेला पुन्हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला आई, तुझा शिवा गेला. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, हे काय मला ठाव नाही बे राजा. चमकले राजे, आई तुला कसं कळलं? अगं तो निरोप द्यायला तरी इथवर आलो. आई तुला कसं कळलं? तशी शिवाकाशीची आई म्हणाली, अरे मगा गावच्या वेशीतून येताना तुला बघितलं, तवा तू एकलाच दिसलास, तवाच वळिकलं. माझा शिवा जित्ता नाही राहिला. अरे माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला. कळेना राजाला, म्हणजे आपला पोर गेला हे माहिती असून तू पंचारतीनं माझं स्वागत करायला आलीस. आपला पोर खर्ची पडला हे माहिती असून तू मला तोंड गोड करायला सांगतेय. धन्य आई धन्य, मातीसाठी देशासाठी गेला पोर तुझा. तेवढं ऐकल्यावर मग मात्र शिवाकाशीच्या आईच्या डोळ्यातनं खळखळ पाणी उखळायला लागलं. तसे राजे म्हणाले, आई शोकावर, मातीसाठी गेला पोर, स्वराज्यासाठी गेला, शोकावर आई. पण शिवाकाशीच्या आईचे हुंदके थांबेनात, डोळ्यातले अश्रू थांबेनात. तसे राजे म्हणाले, आई एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हास कळतंय, पण शोकावर. तशी ताडकन शिवाकाशीची आई म्हणाली, कोण म्हटलं राजा माझा लोक गेला म्हणून मी रडतीये? कोण म्हटलं? राजा माझा शिवा गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या. अरे आणखी 4 पोरं दिली असती तर आता तुझ्या संगती स्वराज्यकारी नसती धडली. माझा शिवा गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या. एवढं ऐकलं तशी शिवाकाशीची बायको म्हणाली, आत्याबाई असं का म्हणता, तुम्हाला एकच लोक, मग म्या कोण? म्या कोण आत्याबाई? राज माझं धनी नसतील राहिलं, पण माझ्या धनाच्या जागी म्या लढेन, म्या लढेन, माझ्या स्वराज्यासाठी राजा म्या लढेन. आणि ताडकन उभा राहिले राजे. धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्यासारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्य वीरांची कधी कमीच नाही पडणार. आणि आश्चर्य वाटेल, शिवाकाशीची बायको पन्हाळ्यावर स्वराज्याची सैनिक म्हणून लढली आहे. शिवाकाशीची आई सांगते, पोर गेला म्हणून नाही, त्या देवानं एकच लोक का दिला म्हणून रडते. आणखी 4 लोक दिला असतं तर आत्ता तुमच्या संगती स्वराज्यकारी थडला असत. अनेक मातांनी या मातीसाठी आपली मुलं खर्ची घातलीत. अनेक बहिणींनी राखी बांधलेले हात या देशासाठी देऊन टाकलेत. अनेक पत्नींनी या मातीसाठी आपल्या कपाळावरचं कुंकू पुसलंय. हे राज्य असं नाही उभा राहिलं. अनेकांच्या शौर्यातनं, पराक्रमातनं, त्यागातनं आणि समर्पणातनं निर्माण झालेलं हे राज्य आहे. शहाजी राजांनी शिवराजांना जे सांगितलं होतं, राज्य शौर्य पराक्रम त्याग आणि समर्पणातूनच उभा राहतात. शिवाजी महाराजांनी तो संपन्न वारसा आम्हाला दिलाय. तो संपन्न वारसा आम्ही श्री गणेशाचा उत्सव साजरा करतोय. बंधू कार्तिकेय आणि गणेश यांची स्पर्धा लागली. या विश्वाला कोण पहिली प्रदक्षिणा घालेल? कार्तिकी आपल्या वाहनावर बसल्याने विश्व प्रदक्षिणासाठी निघाले. श्री गणेश मात्र तिथंच थांबले. पार्वती मातेने विचारलं, गणेश तू नाही जात? असं विचारला बरोबर श्री गणेश उठले आणि त्यांनी श्री महादेव आणि माता पार्वतीलाच प्रदक्षिणा घातली आणि नमस्कार करत म्हणाले, माझी विश्व प्रदक्षिणा झाली. माझे माता पिता माझे विश्व आहेत. वेगळं विश्व कुठलं? तोच वारसा तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे चालवला. स्वराज्य हे शहाजी राजा आणि मासाहेब जिजाऊंचं काळी स्वप्न होतं. आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण केलं आणि लोककल्याणकारी राज्य उभा करून ठेवलं. तो संपन्न वारसा या भूमीला आहे.
पुन्हा एकदा पराक्रमाची शौर्याची ती मशाल धगधगू द्या. स्वराज्य आणि सुराज्य उभा राहू द्या.